नमस्कार, माझे नाव प्रणाली आत्मार आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानखनेरगाव 7वी मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला या पुस्तकाची माहिती सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे बिलबराची खिचडी आणि इतर कथा. या पुस्तकाचे लेखक आहेत मनोहर बोर्डीकर. या पुस्तकात खूप छान गोष्टी आहेत आणि बिलबराची खिचडी ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. बिलबर आणि अकबर एके दिवशी थंडीचे दिवस होते. एके दिवशी बिलबर व अकबर फिरायला निघाले होते. त्यांच्या अंगात गरम कपडे होते व ते चालत असताना त्यांना एक नदी दिसली. त्यांनी त्या नदीत हात फिरवले व पटकन काढले. त्यांना वाटलं, या नदीत किती थंडगार पाणी आहे ना. याच्यात बिलबराने प्रश्न विचारला, याच्यात कोणी राहू शकेल का? तर अकबर म्हणाला, हो नक्कीच, मी आले ना याच्यात राहायला. तेव्हा बिलबर म्हणाला, सांग. बिलबराने एक व्यक्ती आणला. तो खूप कठीण होता. तो खूप चांगला होता. त्याचं शरीर पण खूप मजबूत होतं, पण तो दिसायला खूप गरीब होता. त्याला पैशाची खूप गरज होती. म्हणून तो तिथे राहायला आला होता. नंतर बिलबराने त्याला पाण्यात सोडले व 24 तास त्याच पाण्यात राहायला लावले. त्याला ताप चढला तरी बिलबराला त्याची थोडीशी पण दया आली नाही. नंतर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यावर सर्वजण त्याला म्हणू लागले, तू कसा राहिला या पाण्यात? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, मी या पाण्यात त्या दिव्याकडे पाहून या पाण्यात राहिलो. तेव्हा बिलबर म्हणाला, हां नक्कीच, त्या पाण्यात तो कोणीच राहू शकत नाही. तुला दिव्याची उष्णता मिळाली ना. मी नाही देणार तुला पैसे, जा घरी. आणि तो व्यक्ती घरी गेला. अकबर म्हणाला, मी तुला तुझा हक्क मिळवूनच देणार, तू घेऊ नकोस. आणि अकबराने अकबराने 3 काठ्या घेतल्या व त्या 5 फूट उंचावर ठेवल्या. त्या काठावर एक मडकी होती. तो म्हणाला त्याने बिलबराला आणले व म्हणाला, तुम्ही मला ही खिचडी गरम करून दाखवा. तेव्हा बिलबराने ती खिचडी खूप खाली ठेवली व अकबर म्हणाला, नाही, खूप उंचावर. तेव्हा बिलबर म्हणाला, खूप उंचावरून कशी गरम होईल? तेव्हा अकबर म्हणाला, का नाही होणार? तुम्ही तर त्या व्यक्तीला म्हणाले की तुला उष्णता मिळाली असेल. मग जरासं उंचावर काय गरम होत नाही का? तेव्हा बिलबराला कळालं की ज्या माणसाने आपल्यासाठी त्या माणसाने पैशासाठी एवढं केलं, म्हणून आपण त्याला त्याचा हक्क दिलाच पाहिजे. व त्याने त्याला पैसे दिले. दुसरी गोष्ट आहे देणारा आणि घेणारा. एक दिवस अकबराने बिलबराला प्रश्न विचारला. साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तेव्हा तो म्हणाला, हा विचारा, नक्कीच विचार. तेव्हा तो म्हणाला, आपल्या हाताने केस का नाहीत? तेव्हा तो हाताचे तळवे करून म्हणाला, आपल्या हातात केस का नाहीत? तेव्हा बिलबर म्हणाला, तू खूप देतोस ना, म्हणून तुझ्या हातात दिसतात आणि तुझ्या हातात केस नाहीत. तेव्हा तो खूप खुश झाला. त्याला वाटलं, माझी स्तुती करत आहे. पण बिलबराला काही सांगता येत नव्हते, म्हणून तो तसंच सांगत होता. नंतर अकबराच्या मनात दुसरा प्रश्न उचलला. तो म्हणाला, तुम्ही तर देत नाहीत, मग तुमच्या हातावर केस का नाहीत? तेव्हा तो म्हणाला, तू देतोस, मी देतो, आणि आपल्या असे दिसतात, म्हणून माझ्याही हातावर केस नाहीत. नंतर अकबर पुन्हा खुश झाला. माझी स्तुती करत आहेत. पण त्याच्या मनात तिसरा प्रश्न पुन्हा एकदा उचलला. तो म्हणाला, मी देतो, तुम्ही घेता, आपल्या हातात दिसतात, पण जे आपल्या दरबारातले सेवेकरी आहेत, त्यांच्या हातावर का केस नाहीत? तेव्हा तो म्हणाला,
तेव्हा तो म्हणाला तू देतो मी घेतो आणि जे आपल्या हाती जिंकतात नंतर जो पाहणारा असतो त्याची जळते आणि तो हातावर हात घासायला लागतो आणि त्याचेही हात झिजतात, त्यामुळे त्याच्याही हातावर केस नसतात. त्याला खूप आनंद झाला. त्याला वाटलं माझी खूप स्तुती करत आहेत. यानंतर तिसरी गोष्ट आहे यानंतरची तिसरी गोष्ट आहे एकदा अकबर एका राजमहालात जाण्यासाठी तयार असतो. तो राजमहालाच्या दारासमोर जातो व तिथे काळा कुट्ट शिपाई असतो. तो म्हणतो मला आत जाऊ दे. तेव्हा तो म्हणाला नाही, मी तुला आत जाऊ देणार नाही. मी का तुला आत जाऊ देऊ? माझ्या साहेबांनी मला इथे उभं केलं आहे. तेव्हा तो म्हणाला तू मला जाऊ देतोस का नाही?